जन्मालो था
जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभम जघननीत पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रं सदय धवलः संविठ्ठलं चिंतयामि
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष, झालो दास पायाचा. हरि ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. विठ्ठला विठ्ठला जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आहे. संतांनी सांभाळ केल्यावर जीवनाची सार्थकता जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतायत. विठ्ठला विठ्ठला अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे. महाराज सांगतायत, आज खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये जन्माला आल्याचं सार्थक झालं म्हटले. जन्मालो त्याचे, आज मला जन्माला आलेल्या या गोष्टीचं फळ माझ्या पदरामध्ये पडलं. महाराजांना विचारलं, महाराज का असं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विचार करताय? कुणामुळे तुमच्या जीवनाची सार्थकता झाली अशी म्हणतायत? तुकोबाराय सांगतायत, तुम्ही सांभाळिले संती. संतांनी माझा सांभाळ केला. माझ्या जीवनामध्ये जी भय होती ती भीती सगळी संतांनी सांभाळ केल्यावर गेली.
म्हणून आज माझ्या जीवनाची सार्थकता झाली. अजून काय झालं संतांनी सांभाळल्यावर? तुकोबाराय सांगतात, ज्या माझ्या मनामध्ये इच्छा होत्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. माझ्या इच्छा पूर्ण झाल्या म्हटले. महाराज म्हणतात, आता माझ्या जीवनाची सार्थकता झाली. संतांनी माझा सांभाळ केला. माझ्या जीवनातली भय निघून गेलं. किती भय निघून गेलो महाराज या जगामध्ये. तुकोबाराय सांगतात, पहा, माणसं कुणालाही घाबरली नाही तर काळाला मात्र घाबरल्याशिवाय राहत नाहीत. पण संतांना सांभाळलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, त्याचा परिणाम एवढा झाला की आता या शरीराला काळाची भीती राहिलेली नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. या शरीरावरती काळही आता बळ करणार नाही. एवढं सामर्थ्य संतांनी सांभाळ केला म्हणून माझ्या जीवनामध्ये आलं. आणि खऱ्या अर्थानं आज तुकोबाराय सांगतात, जन्म आलो त्याचे माझ्या जीवनामध्ये फळ मिळालं. विठ्ठला विठ्ठला तुम्ही एवढं वाजल्यावर खरंच एखाद्याला वार येईल. म्हणजे हे बाहेरचं बंद आहे पण इथलंच एखादं उठल. चला, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी ज्या सेवेसाठी निवडलाय, कार्यक्रमाची रूपरेषा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वक्ता या नात्यानं मी तुमच्या समोर 1-1.5 तासासाठी उभा आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा सांगणं माझं कर्तव्य आहे. ज्या निमित्तानं, ज्या प्रयोजनानं हा कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवताय, पाहताय, माझे परमार्थिक स्नेही आमचे जगन्नाथ भाऊ पाडळे यांच्या मातृपितृपूजन सोहळा, अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यांचे चिरंजीव मयूर दादा त्याचाही अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्तानं या ठिकाणी शेळ्याचं काय म्हणणं, त्याला काहीतरी खायला घाला, पुढे एका टाकी विठ्ठला विठ्ठला हा मातृपितृपूजन सोहळा आहे. आपल्या आई वडिलांचाही सोहळा आहे आणि एकीकडे आपल्या मुलाचाही सोहळा आहे. दोघांच्या मध्ये एक बाप आहे. अशा या पवित्र सोहळ्याच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा आहे. या सेवेच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे मृदंगाचार्य माझे परमार्थिक स्नेही गुरुबंधू खंडू आबा सानप, या ठिकाणी गायनाचार्य हरिभक्त परायण दिलीप महाराज गायकवाड, शिवाजी महाराज वंजारी आणि माझा आणि ज्यांचं अतिशय मित्रत्वाचं नातं आहे असे आमचे ऋषिकेश महाराज थोरात, आणि सगळ्यात महत्त्वाचं या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे, नेहमी पाडळे भाऊंना ज्यांचे आशीर्वाद आहेत असे आमचे परमार्थिक स्नेही हरिभक्त परायण हरी महाराज घाडगे आणि या महाराजांच्या आश्रमामध्ये शिबिरासाठी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, खंडू आबाच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी, आमचे परमार्थिक स्नेही बप्पा दादा बडे, तळणीतील सर्व भजनी मंडळ समोर उपस्थित आहेत, सर्व माता भगिनी, पाहुणे मंडळी, सर्व पुरुष मंडळी, सर्वजण मोठ्या संख्येनं या कीर्तनरूपी सेवेसाठी आपण फार आदरानं प्रेमानं उपस्थित आहात. ज्या आदरानं, ज्या विश्वासानं, ज्या श्रद्धेनं तुम्ही माझ्या समोर बसलेला आहात, आपला विश्वासघात होईल असं मी कीर्तन करणार नाही. आपल्या वेळेचा गैरउपयोग होईल असं कीर्तन मी आपल्या समोर करणार नाही. जो अभंग मी कीर्तनासाठी निवडलाय या अभंगाला सोडून मी एकही शब्द दुसरा तुम्ही हसावं म्हणून काही सांगणार नाही. कारण ज्या गादीवर मला तुम्ही उभा केलं या गादीला नेम आहे, या गादीला परंपरा आहे आणि ती मी माझ्या कीर्तनात कधी मोडत नाही. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या गोष्टी विभराव्या, जेणे करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. आणि म्हणून या मर्यादेला सोडून मी अजिबात माझ्या कीर्तनाच्या वेळेत कीर्तन करणार नाहीये. सुंदर सिस्टीम आहे आमच्या आंबेकर भाऊंची.
गोरख भाऊची सिस्टीम म्हटलं की कीर्तन करायला मूड येतो, नाहीतर काही काहीच्या सिस्टीम पुढे उभा राहिलं का कोंडू कोंडू धरीने जीवे होते, काही बोलावं असं सुचत नाही. मी फक्त इथपर्यंत जाऊन बोलेपर्यंत उशीर आहे, तर शब्द आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. एवढी सुंदर सिस्टीम आहे आमच्या गोरख भाऊची. आभा वाजवायला आहेत, म्हणायला एवढी सण सगळी माणसं आहेत. आणि बरोबर नाही येणार, विठाला विठाला आता शेवटी त्याच्या हातात आहे, आला तर आपण त्याला काही करू शकत नाही, निसर्ग आहे. आणि म्हणून चला या पवित्र कार्यक्रमाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुंदर अभंग मी जगद्गुरु तुकोबारायांचा निवडला. घरामध्ये आपल्या आई वडिलांची आहे तोपर्यंत सेवा करणं मुलगा या नात्यानं मुलाचं कर्तव्य असतं, आणि गेल्यानंतरही त्यांच्या विधी करणं मुलाचं कर्तव्य असतं. 2 टप्पे आहेत, जन्माला अगोदर जिवंत आहेत तोपर्यंत आणि गेल्यावर. परंतु बरीच आईबाप अशी आहेत की त्यांच्या नशिबात जिवंत असतानाही पोरानं सोळे केले नाहीत, आणि मेल्यावर सुद्धा त्यांच्या दाव्यासाठी पोराच्या दारादाऱ्या. असे बरेच आईबाप आहेत. आज आमच्याच गावात हेच लोक सगळे होते बनायला, आणि मीच कीर्तनाला होतो. एकाच बापाचे 2 श्राद्ध होते, रस्त्याच्या पलीकडून एकाचं आणि अलीकडून एकाचं, 2 बाबा. मी म्हटलं चला तुमचं काही का व्हायना, पण महाराज लोकांचं तरी फगत आहे. चला अशी मुलं आहेत जन्माला जिवंत असतानाच आपल्या आई बापाचा सोहळा न करणारी मुलं एका बाजूला आहेत, मेल्यावरही आपल्या आई बापाचा सोहळा न करणारी मुलं आहेत. आणि याच मातीमध्ये असेही काही मुलं आहेत की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. अरे सावत्र आईचंही वचन न मोडणारी माणसं याच मातीमध्ये जन्माला आली. सावत्र आईचाही शब्दासाठी 14 वर्षाचा वनवास भोगणारा राम याच मातीमध्ये जन्माला आला, आणि स्वतःच्या सख्या आईला मारणारा मुलगा सुद्धा याच मातीमध्ये जन्माला आलेला आहे. विठ्ठला 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 आणि म्हणून जीवन फार सुंदर आहे गड्या. ज्या आई बापाने आम्हाला स्वर्ग दाखवला, या मृत्यू लोकासारखा एवढा सुंदर स्वर्ग ज्या आई बापाने आम्हाला दाखवलाय, महाराज सांगताय जिवंत आहे तोपर्यंत त्या आई बापाला विसरता कामा नये. कधीतरी आपल्या पोरानं बापाचं नाव घ्यावं, बापाचा एखादा त्याच्या डोळ्यासमोर सोहळा साजरा करावा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात याच्यासारखं भाग्य, याच्यासारखा मोठेपणा त्या बापाच्या आयुष्यात दुसरा कुठलाच नसणार आहे. मेल्यावर आपण काय करतो काय माहित आहे? म्हातारं तरसलं ताकाला लाडू घातले लोकाला, इथं आपली मन पाठ आहे. म्हणजे म्हाताऱ्याला खायला नाही, म्हातारीला खायला नाही, आणि म्हाताऱ्या गेल्यावर सगळ्या गावानं गुलाबजामन खाल्ले. पोरानं दहाव्याला सगळं गाव टचून जेव घातलं, म्हणजे कपाळा इतकंच पोट निबार केलं लोकांना खाऊन खाऊन, एवढे निबार झाले. पण ज्या वेळेस आम्ही मेल्यावर आमच्या वडिलाचं काही केलं तर तो बाप पाहिला नसतो. बापाच्या डोळ्यासमोर बापाचा सोहळा साजरा व्हावा म्हणून आमच्या जगन्नाथ भाऊंनी आपल्या वडिलांचा हा 75वा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी केला. बरं करायचं म्हणून केला नाही, नाथ गोळा केला. उभे नाही करायचं कसं पण, असं तर कोणी करतंय कुठे बी काही, कुठेही कसलंय. एवढ्या खर्चात गौतमी पाटील पण आली असती, काही झालं असतं. पण आपल्या बापाचा सोहळा असा झाला पाहिजे जसा जगन्नाथ भाऊनी केलाय. विठाला विठाला अशी सोहळे ज्या दिवशी आपल्या बापाची पोरं करतील त्या दिवशी तो बापही जगाच्या मालकाच्या दारात जाऊन म्हणेल देवा पोटी पोरं द्यायचे असेल तर अशीच पोरं दिली पाहिजे. जननी जने सो भक्त जेने या दाता या शुद्ध जननी वांज भली क्या खोवेगा नूर. आईनं अशाच पोराला जन्म दिला पाहिजे, तो भक्त निघाला पाहिजे. अशाच पोराला जन्म दिला पाहिजे, तो दाता निघाला पाहिजे. अशाच पोराला जन्म दिला पाहिजे, तो एकतर शूर निघाला पाहिजे. म्हणून चला एका सद्भक्तानं आपल्या बापाचा सोहळा करावा असं मनामध्ये आलं, आणि एक सुंदर नियोजन आपल्या वडिलांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं केलं. जसं स्वतःच्या बापावर प्रेम आहे म्हणून बापाचा सोहळा ठेवला, तसा दुसरा एक हातचा होता की आपल्या पोरात पण सोहळा आहे. वाहत्या गंगेत आपण हात धुवून घेऊ,
म्हणून आपल्या बापाच्या बरोबर आपल्या लेकराचाही सोहळा होईल, म्हणून मयूरचाही अभिष्ट चिंतन सोहळा आज या ठिकाणी आहे. आणि म्हणून अभिष्ट चिंतन सोहळा त्यालाच म्हणतात. आपल्या आयुष्यातल्या अनिष्ट गोष्टी जाव्यात, लक्षात ठेवा, आपल्या आयुष्यातल्या अनिष्ट गोष्टी जाव्यात आणि आपल्याला इष्ट गोष्टी प्राप्त व्हाव्यात, म्हणून अभिष्ट चिंतन सोहळा करायचा असतो. विठ्ठला 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 आणि म्हणून अशा या गोड कार्यक्रमाला अभंग कोणता निवडावा, म्हणून इथं आल्यावर सहज सुचलं, चला आज खऱ्या अर्थानं जगन्नाथ भाऊचे वडीलही म्हणतील जन्मा आलो त्याचे, जगन्नाथ भाऊचा मुलगाही म्हणे जन्मा आलो त्याचे, आणि जगन्नाथ भाऊ सुद्धा म्हणतील जन्मा आलो त्याचे, आजी फळ झाले साचे. आज खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये या जन्माची सार्थकता झाली. पहा, भगवान परमात्म्यानं जीवन दिलंय, फार विचार करून दिलंय, फार मोकळ्या मनानं देवानं शरीर दिलं, अजिबात कसर ठेवली नाही शरीर देताना. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये देवानं कसर ठेवली ते त्याचा पश्चाताप भोगतात, परंतु तुमच्या आमच्या बाबतीमध्ये देवानं या देहाला देताना अजिबात काहीच कसर केली नाही. दिलीप महाराज, माणसाजवळ पैसे जास्त झाले की माणसं कुणालाही दान देतात, माणसाजवळ जमीन जास्त झाली की माणसं जमीन दान देतील, एखाद्याला अन्नदान करायची वेळ आली तर माणसं अन्नदान करतील, कन्यादान करायची वेळ आली तर मनामध्ये किती दुःख झालं तर दुःख अंतःकरणानं का होणार माणसं कन्यादान करतील, रक्तदान करायची वेळ आली तर माणसं रक्तदान करतील. पण या जगामध्ये जगाचा मालक एवढा उदार, जगाच्या मालकाने या शरीराची निर्मिती करत असताना अरे आम्हाला अन्नदान केलं याच्यात नवल नाही, आमच्यासाठी कन्या दिली म्हणून कन्यादान केलं म्हणून देवाचं नवल नाहीये, आम्हाला शरीर दान दिलं म्हणून देवाचं नवल नाहीये. या जगामध्ये सगळ्यात जास्त जीव माणूस स्वतःच्या जीवावर करतो, जीव कधी कुणाला दान देत नाही. पण भगवान परमात्म्याने शरीर दान देत असताना आम्हाला जीव दान दिला, हा देवाचा मोठेपणा आहे. विठ्ठल जेने हा जीव दिला दाना, जीवन दान देत असताना अतिशय मोकळ्या मनानं जीव दान देताना विचार केला नाही की देवानं आम्हाला जीव दान दिलाय. अरे मामा जीवदान देईन का कुणी कुणाला, अरे काही दान देईन पण जीवदान द्या असं म्हटल्यावर माणसं जीव दान देणार नाही, पण जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. जीव कुणीच कुणाला दान देत नाही, कारण सगळ्यात जास्त माणसाचं प्रेम कोणावर आहे, स्वतःच्या जीवावर आहे. एका टाकीमध्ये माकड होतं, माकडीन होती, तिचं छोटस पिल्लू होतं. अचानक टाकीमध्ये पाणी घुसलं कुठून तरी. आता त्या पिल्लाच्या तोंडात पाणी जायला लागल्यावर आईला दया आली की आपल्या पोराचा जीव जाईल, म्हणून आईनं पोराला कडेवर उचलून घेतलं. पण हळूहळू त्या कमरेवर जिथं उचलून घेतलं होतं माकडीनं स्वतःच्या पिल्लाला, तिच्या कमराला पाणी लागलं. पुन्हा पोराच्या तोंडात पाणी जायला लागलं, म्हणून त्या माकडीने कमरेवर घेतलेलं पिल्लू खांद्यावर घेतलं. आता पुन्हा माकडीनीच्या खांद्यावर पाणी घुसलं, पुन्हा त्या पिल्लाच्या तोंडात पाणी जायला लागलं. आता त्या आईनं ते पोरग डोक्यावर घेतलं की आपल्या पोराचा जीव जाणार नाही. त्या पोरालाही वाटत होतं गड्या आईचं किती प्रेम आहे की आपल्या कमरेवर होतो त्यावेळेस तोंडात पाणी जायला लागलं म्हणून आईनं खांद्यावर घेतलं. खांद्यावर आपल्या तोंडात पाणी जायला लागलं म्हणून आईनं आपल्याला डोक्यावर घेतलं. आई किती तिच्या जीवापेक्षा माझ्या जीवावर प्रेम करते. पोरग आनंदित होतं. आता ज्या वेळेस आईनं पोराला डोक्यावरती घेतलं आणि पाणी पुन्हा वाढायला लागलं, आता आईच्या तोंडात पाणी जायला लागलं आणि आईला वाटलं थोड्याच वेळात आता मी मेल्याशिवाय राहणार. पहा स्वतःच्या जीवावर किती प्रेम आहे. ज्यावेळेस स्वतःच्या तोंडात पाणी जायला लागलं त्यावेळेस त्या आईनं माकडाचं पिल्लू पायाखाली घातलं आणि त्याच्यावर उभा राहिली. का? स्वतःचा जीव वाचावा म्हणून.
या जगामध्ये सगळ्यात जास्त माणसं स्वतःच्या जीवावर प्रेम करतात, पण भगवान परमात्म्यानं हे शरीर देत असताना जीवावर प्रेम केलं नाही गड्या. जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. महाराज सांगतायत जीव दान दिलाय भगवान परमात्म्यानं, शरीर दान दिलंय, पण आम्हाला भगवान परमात्म्यानं ज्या दिवशी जन्माला घातलं त्या दिवसापासून मरेपर्यंत या भगवान परमात्म्यानं दिलेल्या शरीराची सार्थकता कशात आहे समजली नाही. कुणाच्या संगतीमध्ये गेल्यावर आमच्या जीवनाचा उद्धार होणार आहे आम्हाला कधी समजलं नाही. आयुष्यभर आम्ही फिरत राहिलो, आम्हाला कुणाच्या संगतीमध्ये जावा असा विचार कधी मनामध्ये आला नाही. जर जीवन निर्विघ्नपणे जगावं वाटत असेल, निर्भीडपणे राहावं लागत असेल, कुणाच्याही भीतीला जगून या मृत्यू लोकामध्ये भीतीच्या पोटी आम्ही दबून कुणाच्या जवळ राहत असेल तर अशी जिंदगी काय कामाची आहे. अरे आम्ही कुणाच्याही भीतीला कधी घाबरायचं नाहीये आणि म्हणून कायम निर्विघ्न निर्भीतीनं आम्ही आमचं जीवन घालवलं पाहिजे. पण कळलं या शरीराला गड्या या जगामध्ये किती निर्भयपणानं राहण्याचा प्रयत्न केला तर या शरीराला नाही कुणाला ना कुणाला कशानं कशाची तरी भीती असते. भीती नाही असा या जगात कोणी नाही. किती दादा असला तर कोणाला तरी घाबरतो आणि कोणालाच नाही घाबरला तर बायकोला तरी घाबरतो. किती मोठाले मी शेटवा घरी गेला की आकडे खालीच पडत. अरे नाहीये घाबरतात माणसं. हा हे माणसं मिशात लिंब गुतायची इकडून एक इकडून घरी गेले का लिंब खाली पडायचे हे खाली पडायचे का. त्याला म्हटलं अरे तुझं वाघ आडनाव आहे तरी बायकोला घाबरतो. म्हटलं तिच्या बापाचं वाघ मारी. घाबरतात. भीती नाही असा माणूस नाहीये. शास्त्रानं आम्हाला सांगितलंय भोगे रोग भयम कुलेच्युती भयम वित्ते नृपालाद भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम तपेंद्रिय भयम काये कृतांतात भयम सर्व वस्तू भयम भयाव भुवी नृणाम वैष्णव पदम एव अभयम. शास्त्र सांगतंय कुणाला कशाची भीती आहे. आम्हाला सांगितलंय भोगे रोग भयम. भोग भोगला की रोग होण्याची भीती आहे. घ्या महाराजच्या आणि मग महाराजाची वाढली साखर. साखरेचा भोग घेतला की आम्हाला रोग होणार आहे. आम्ही जेव्हा भेटत नव्हतं साखर कारखान्या डॉक्टरांना सांगितलं तुम्ही साखर कारखान्याच्या जवळून जरी गेले तर तुमची साखर वाढन. म्हणले आता तुम्ही साखऱ्या बघायचं सुद्धा नाही. भोगे रोग भयम. तुम्हाला साखर आहे का दोघाला तुम्ही हसले बरोबर. साखर जास्त खाल्ली की साखरेपासून रोग तयार होतो. कुठल्याही गोष्टीचा जास्त भोग भोगला की आम्हाला रोग तयार होतो. भोगे रोग भयम कुलेच्युती भयम. कुलवान माणसाला आपल्या कुलाचा नाश होण्याची काय असते भीती असते. म्हणून ऐका अर्जुन युद्ध करायला नको म्हणत होता का. भीती वाटत होती का त्याला लढायची नाही. अर्जुन देवाला सांगत होता देवा मी जर युद्ध केलं तर समोरच्यांना मी मारेल, त्यांच्या स्त्रिया विधवा होतील, स्त्रिया विधवा झाल्या तर वर्ण संकर होईल, वर्ण संकर झाला तर कुळाचा नाश होईल, कुळाचा नाश झाला तर पितर मला शाप देतील आणि पितरांनी मला शाप दिलं तर मी नरकात जाईल. माझ्या कुळाचा नाश होऊ नये म्हणून मी यांना मारणार नाही. कुलवान माणसाला आपल्या कुलाला डाग लागण्याची भीती असते. म्हणून कुलवान माणूस आपला पाऊल कधी वाईट मार्गाने टाकत नाही. विठाला विठाला. तिसरं कारण आम्हाला सांगितले कुलेच्युती भयम वित्ते नृपालाद भयम. पैशावाल्याला भीती असते आपला पैसा कोणी घेऊन जाईल. सोनेवाले सोना नाही. ज्याच्याजवळ सोना आहे त्यानं झोपायचं नाही. उंदराने उडी मारली तरी काठी घेऊन उठत आहे. महाराज सांगतायत पैसा जवळ आला की स्थेयम हिंसानृतम दंभक काम क्रोध स्मयो मदहा भेदो वैरम विश्वास संस्पर्धा व्यसनानिच. पैसा मागे आणतायत. पैशालाही भीती आहे म्हणून वित्ते नृपालाद भयम माने दैन्य भयम. माने दैन्य भय म्हणजे ज्याला मान मिळालाय त्याला आपला मान जातो का काय याची काय असते भीती असते ना मनामध्ये. माने दैन्य भयम
बले रिपू भयम, बलवान माणसाला, रिपू म्हणजे शत्रू, आपल्याला कोणीतरी आपल्यासारख्या ताकदीचा भेटतो का काय याची भीती असते. जननेक्षा जास्त ताकदीचा भेटला तर आपला पराभव करील ही बलवान माणसाला भीती असते. म्हणून बले रिपू भयम, रूपे जराया भयम. रूपे म्हणजे रूपवान माणसाला आणि जराय म्हणजे म्हातारपणाची भीती वाटते. वाटते का नाही? रूपवान माणसाला म्हातारपणाची भीती वाटते, म्हणजे म्हातार त्याला हो वाटत. आपण म्हातारा होतो की काय, म्हणून रूपवान माणसाला कायम म्हातारपणाची भीती वाटते. म्हणून किती केस पांढरे झाले तर माणसं काळे करतात का, की आपल्याला म्हातारं कोणी म्हणू नये. एक म्हातारी गेली त्या दुकानदाराला म्हटली, दादा आरसा केवढ्याला आहे? ते म्हटलं 50 रुपयाला. म्हातारी म्हटली, मी लहान होते तेव्हा आरसा 10 रुपयालाच भेटायचा आणि त्याच्यात तोंड चांगलं दिसायचं. तू 50 रुपये घेतो ह्याच्यात तोंड चांगलं नाही. दुकानदार म्हणला, म्हातारी तेव्हा तुझं तोंडच चांगलं होतं, आता तू म्हातारी झाली, खोल खोल गेले गाल तरी लावती या पावडर लाली. अरे तुझा आता तारुण्य बिघडलंय म्हटले. रूपवान माणसाला आपल्या तापल्याला म्हातारपण येईल याची भीती असते. रूपे जरा या भयम, शास्त्रे वाद भयम. शास्त्र शिकलेल्या माणसाला आपल्याशी कोणी वाद घालील का काय याची काय असते भीती असेल, भीती राहते. म्हणून शास्त्र शिकला, जास्त शिक्षण झालं की शिकलेल्या माणसाला आपल्याशी कोणीतरी वाद घालील का याची काय असते भीती असते. शास्त्रे वाद भयम, तपेंद्रिय भयम. तप करणाऱ्या माणसाला इंद्रिये आपल्याला धोका देतात की काय त्याची काय असते भीती असते. तपेंद्रिय भयम, काये कृतांतात भयम. या शरीराला काळाची भीती असते. असं कोणतं शरीर नाही त्याला काळाची भीती नाहीये. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारांना विचारलं, तुमचं काय म्हणणं आहे? तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ, तुका म्हणे काळ. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. पाऊस येईल आणि शेवटचं चरण सोडायचं राहील म्हणून मी खालून सोडीत आलोय. वरचे राहण्यात का परत कवा तरी सोडू. मांजर काय करते माहितीये का, ती आपल्या जवळ पडलेले उंदर धरीत नाही, जे घरात पळत येत ना ते धरते. पडलेलं कवा खाता येणार आपल्या जवळ, जे पळते त्याला धरू म्हणून मी खालून अभंग सोडीत आलो. चला पाऊस आला तर तुका म्हणे तसंच राहील आपलं. तुकोबाराय सांगतायत गडे ऐका, या जगामध्ये सगळ्याला भीती आहे. भीती नाही असा माणूस नाही. तुम्ही म्हणत असताना काहीतरी मातीचा देव त्याला कुंभाराचं देव असं काहीतरी आहे ना ते गाणं, तुम्ही म्हणत असता लग्नात म्हणायचं का?
चांदीचा देव त्याला चोराचा देव, लोखंडाचा देव त्याला घिसाड्याचा देव. अरे सगळ्याला देव आहे. मातीचा असेल तर कुंभाराची भीती आहे. इथं भीतीच नाही, आता कुणीच नाहीये. इथं अमरपट्टा घेऊन जन्माला आलेला कुणी नाहीये. रोज कोणी ना कुणी तरी काळाच्या जबड्यात जाणार. म्हणून एक कवी म्हणतोय, मौत के साथ सभी की रिश्तेदारी है, आज मेरी बारी है कल तेरी बारी होगी, लेकिन निश्चित होगी. रोज एकाचा नंबर आहे. काळाच्या ताब्यातून कोणीही सुटत नाहीये. काळाच्या भीतीनं कुणी सुटत नाहीये. काळ कुणाच्याही समोर गेला तर महाराज सांगतायत त्याला घाबरल्याशिवाय जीव राहत नाही. सगळ्यांना भीती आहे काळाची. या जगामध्ये भीती नाही असा जीव जन्माला आलेला नाही, तो सजीव असो की निर्जीव असो. पण तुकोबाराज सांगतायत, तुका म्हणे काळ आता आमच्यावर काळाचं काही चालणार नाहीये. उलट आम्हाला जर कधी काळानं पाहिलं तर आम्हाला पाहिल्या पाहिल्या काळ गुलाम सलाम करी. तुका या घरी राबतसे. तुकोबाराज सांगतायत एवढं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आलं. उलट तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरे राम बाणे. एवढं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आहे. जी सगळी माणसं काळाला घाबरतात, काळाच्या भीतीनं माणसं जीवन जगतात. तुकोबाराज सांगतात तो काळ आमच्यावर बळ करणार नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. जो काळ आमच्यावर बळ करणार नाही. एवढं भक्तीच्या क्षेत्रामध्ये आमचं जीवन जर पवित्र असेल, एवढं जीवन आमचं दिव्य या परमार्थामध्ये आल्यावर झालं असेल तर महाराजांना विचारलं जीवनाविषयी काय वाटतंय तुम्हाला. तुकोबाराज सांगतात एकच गोष्ट मनामध्ये वाटते की ज्याच्यासाठी मी हा टास्क केला होता, ज्याच्यासाठी मी कष्ट केले होते, जे प्राप्त व्हावं या आशेनं 42 वर्ष परमार्थ केला होता, ती इच्छा आज या संतांना माझी पूर्ण केली. आता काही करायची गरज राहिली नाही. अभंगाचं 3रं चरण. कृतकृत्य झालो कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुकोबाराज सांगतात माझं जीवन कृतकृत्य झालं. परमार्थामध्ये इच्छा केली आणि ती माझी पूर्ण झाली. माझं जीवन परिपूर्ण झालं. ज्या संसारात राहत होतो त्या संसारात माणसाचं जीवन कधीच कृतकृत्य होत.
संसार कधी माणसाच्या मनासारखं होऊन देत नाही. संसार आपल्या मनातली एक सुद्धा इच्छा पूर्ण करत नाही. बापाला वाटलं आपल्या शेजारच्या गावात बरेच पैलवान आहेत, मग आपल्या पोराला पैलवान करू म्हणून 20-20 हजार रुपये बापानं घातले आणि पोरग कोल्हापूरला काय व्हायला टाकलं, पैलवान व्हायला टाकलं. 5 वर्ष पोरानं एवढा व्यायाम केला, 140 किलो पोराचं वजन झालं. बापाचंही हृदय भरून आलं की आता पोरग पैलवान झाले. अरे मी कष्ट केले त्याचं सार्थक झालं म्हटलं. आज माझी इच्छा पूर्ण झाली. आणि मग पोरग 140 किलोचं होऊन तळणीत आलं आणि त्यानं पाहिला बापच उचलून टाकला दावणीत. अरे संसार असाच आहे. आम्ही ज्याच्या ज्याच्या आशेवर हा संसार मोठा होईल असा प्रयत्न करतो, त्याच संसारातली माणसं कधीच त्याची इच्छा पूर्ण होऊ देत नाहीत. विठ्ठला विठ्ठला परमार्थामध्ये आलो तुकोबाराय सांगतायत माझी इच्छा पूर्ण झाली. पहा कोणती इच्छा पूर्ण झाली हो तुकोबारायांची. गावाच्या पाटलानं बाहेर काढून दिलं गावाच्याही, की मंबाजी बुवानं काट्याच्या काठीने मारलं ही इच्छा पूर्ण झाली. शुभा कासाराच्या बायकोनं डोक्यावर उकळतं पाणी टाकलं ही इच्छा पूर्ण झाली. रामेश्वर शास्त्रीनं अभंगाची गाथा इंद्रनीत उडवली ही इच्छा पूर्ण झाली. इच्छा कोणती पूर्ण झाली? परमार्थाला लागली आणि बायकोच मिली ही इच्छा पूर्ण झाली. अरे इच्छा कोणती पूर्ण झाली तुकोबारायांची? तुकोबाराय सांगतात या जगाच्या इतिहासामध्ये, या मृत्यू लोकामध्ये भगवान परमात्म्यानं जेव्हा त्याला करमलं नाही तेव्हा ही सृष्टी निर्माण केली, तेव्हापासून तर आतापर्यंतच्या या शतकापर्यंत असं कधी घडलं नव्हतं म्हटले की जी माझी इच्छा देवानं पूर्ण केली. काय केलं देवानं? आतापर्यंत कोणत्याच माणसाला विमान घेऊन देव आला नव्हता. कोणासाठी आला? फक्त तुकोबारायांसाठी आला. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तले. मानव देह घेऊन या निज धामा गेली, निळा म्हणे सकळ संता तोषविले. अजून काय इच्छा पूर्ण करावी देवानं? बरं देव आपल्या घरी विमान घेऊन आला, हे काय सोपं आहे का? आपल्याला जर कधी काही लागलं तर 108 ला 108 फोन करावं लागते तरी येत नाही. लक्षात नाही आलं. तुमच्या बऱ्याच जणांच्या लक्षात यायचं नाही. 108 माहिती ना ॲम्ब्युलन्स. आपल्याला काही लागलं तर त्या 108 ला 108 फोन करावे लागतात तरी सुद्धा टायमावर येत. काही काही गोष्टी माणसाला लवकर समजत नाहीत. एक माणूस पुढून आला आणि समोरच्याला म्हटलं हे बाळू माझ्या पिशीत काय आहे, जर तो सांगितलं ना याच्यातले सगळे अंडे तुला देऊन टाकेल. आता काय सांगायचं राहिलं? माझ्या पिशवीत काय आहे हे जर तुम्हाला सांगितलं तर याच्यातले सगळेच अंडे तुला देईन. म्हणजे याच्या पिशवीत काय होते? बरं तो म्हटला किती आहेत हे सांगितलं तर 10च्या 10 बी देऊन टाकेल. तरी समोरच्याला समजलं नाही. आणि तो म्हटला कशाचे आहेत हे सांगितलं तर कोंबडी बी तुला देईन. तरी पुढचं बधीर म्हणतंय मला पर्याय सांग, कोंबडीचे आहेत का कशाचे आहेत? मला समजत नाही काही गोष्टी सांगितल्यावर. 108 गाडीला 108 वेळा फोन केला तरी सुद्धा आम्हाला लवकर नित्य सेवात घेऊन गाडी जात नाही. वैकुंठाला तुकोबाराला घेऊन जाण्यासाठी ज्या दिवशी जगाचा मालक येतो त्या दिवशी महाराज सांगतात इच्छा केली ते पावलो. अरे मी इच्छा केली होती की जर मी 4,500 अभंगाची गाथा एवढ्या कष्टाने तयार केली आणि तयार केलेली गाथा जर वरतीच येणार नसेल तर हे तुकोबारा जीवन ठेवणार नाहीये. म्हणून 13 दिवस याच इंद्रायणीच्या काठावर बिगर आणण्या पाण्याचा बसेल इच्छा मनामध्ये तयार केली आणि खरंच देवानं पूर्ण केली. गड्या 13 दिवस वया रक्षुनी या उदकी कोरड्याची काढवून दाखविल्या से की. आणखी काय इच्छा पूर्ण करायची व जगद्गुरु तुकोबारायांची? तुकोबारा सांगतात आता माझं जीवन कृतकृत्य झालं. संसारात माणसाचं जीवन कृतकृत्य होत नाही आणि परमार्थामध्ये आल्यावर परमार्थिक साधकाचं जीवन कृतकृत्य झाल्याशिवाय राहत नाही. तुकोबारायांना विचारलं महाराज जीवन कृतकृत्य कोणामुळे झालं? तुमच्या जवळ काळही बळ करत नाही हे सामर्थ्य कोणामुळे आलं? तुकोबाराय म्हटले तुमची कृपा आहे. ज्ञानोबारायांसारख्याची मोठमोठ्याल्या संतांनी तुम्ही जर माझा सांभाळ केला नसता तर माझ्या जीवनातली भीती गेली नसती. अभंगाचं दुसरं चरण. तुम्ही सांभाळले संते, तुम्ही
जनरेटरवर भारी चालतं का? आता बंदच करू नका, लाईटीचा भरोसा नाही. हा. बरं बरं बांधा, काय होत नाही त्याला, पण राहू दे असंच चांगलं. तुकोबारायांना विचारलं महाराज, सामर्थ्य कोणामुळे आलं? तुकोबाराय सांगताय, तुम्ही सांभाळले संतांनी सांभाळ केला. संतांनी सांभाळ केला की जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवनाची चिंता जाते, जीवनामध्ये काही राहत नाही, जीवनामध्ये भीती राहत नाही, म्हणून तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली खंती. संतांनी सांभाळ केला की जीवनातली भीती जाते, म्हणून आम्ही आपली भीती नाहीशी करण्यासाठी संताकडे जावं. आपली भीती नाहीशी व्हावं वाटत असेल तर आपण देवाकडे जावं. देव आणि संतच फक्त या देहाची भीती नाहीशी करू शकतात. बाकी आपण ज्यांच्या जवळ जाऊ त्यांच्या जवळ गेल्यावर आपली भीती नाहीशी होणार नाही, उलट वाढल्याशिवाय प्राणार. कोरोनाच्या काळामध्ये एखादा माणूस जर कोरोना झालेला असला आणि त्याचा स्कोअर जर 16 असला ना, त्याचा शेजारी असलेल्या माणसानं त्याला काय म्हणायला पाहिजे? तुमचा 16 स्कोअर आहे ना, तुम्ही अजिबात घाबरू नका. आमच्या घरा शेजारी स्कोअर 20 वरती होता तरी सुद्धा त्याला काही झालं असं म्हणलं पाहिजे की नाही? पण तिथं काही बाजार असे म्हणायचे, तुमचा स्कोअर किती आहे? ते म्हणले 16. ते म्हणले बापरे, आमच्या घरी तर 12 वरच मेलं. आणि असं म्हणल्यावर बरेच गडी असेच मेले घाबरून भीतीनं. आम्ही दुसऱ्याचं भय कमी करत नाहीत, आम्ही भय वाढवतो. तुकोबाराय सांगतात, संत या मृत्यू लोकामध्ये आपली भीती कमी करतात, म्हणून तुम्ही सांभाळलेली संती भय निरसली खंती. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मग ऐका ना, ज्या संतांनी सांभाळ केला आणि भीती घालवली, ज्या संतांमुळे जीवन कृतकृत्य झालं, ज्या संतांच्या सांभाळण्यानं आमच्या अंगावर आता काळही बळ करू शकत नाही, या जीवन आमचं पवित्र झालं, एवढी आमची परमार्थिक अवस्था चांगली झाली, त्यावेळेस आता आम्हाला म्हणावं वाटतं की जन्माला आलेलं काय झालं? सार्थक झालं. अभंगाचं पहिलं जन्म आलो त्याती, 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 जन्म आलो आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळलेले संते भय निरसले खंती. तुकोबाराय सांगतायत, जन्माला आलेलं खरं आज सार्थक झालं. आम्ही जन्माला येतो पण आमच्या जन्माचं सार्थक होत नाही, आमच्या मुखातून असे कधी उद्गार बाहेर येत नाहीत. तुकोबाराय सांगतात, आज माझ्या आयुष्याच्या जगण्याचं फळ मला मिळालं. पण जन्माला आलो आणि आपल्या आयुष्याचं फळच मिळत नसेल तर अशा जगण्यामध्ये काही मजा नाहीये. आम्ही जगलेलं फळ आम्हाला मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही सुद्धा चांगलं जगलं पाहिजे. उगाच फळ कोणाच्याही पदरात पडत. आम्ही आळंदीत राहत होतो, 4-5 जण आम्ही एका रूममध्ये होतो. 5 जण आम्ही रूममध्ये राहायचो. दिलीप महाराज 5 जण रूममध्ये राहायचो. पण त्याच्यातला एक जण आहे ना, चेंफी करायचा पण कधीच रुपये खर्च करीत नव्हता. मग आम्ही एकमेकाची घरी करायचो, ते सगळे खोलीत राहायचे. पण एक दिवस त्याच्या कानाला माझ्याकडून ब्लेड पान लागलं, तेव्हापासून तो म्हणला तुमच्याकडे करायचीच नाही. म्हणला आता पण मी म्हटलं बाहेर गेल्यावर पैसे जातील. ते म्हणला मी पैसे घालणार नाही पण चेंपी तर करून येत असतो. म्हटलं कुठं जाशील? मग तो इंद्रायणीच्या काठेवर जे दावे चालू आहेत ना त्यांच्यात जाऊन बसायचा.
आणि ज्याचा दाव हा असेल तिथं फुकट चेंपी करून मग यायचा. आता दुसऱ्याच्या दाव्यात फुकट चेंपी केलेल्याचं केव्हा जीवनाचं सार्थक व्हायचं. अरे जीवनामध्ये जीवन सार्थकी व्हायचं असेल तर त्याला ज्ञानोबा राय व्हा, तुकोबा राय व्हा, नाथ महाराज व्हा. काय जीवन आहे ज्ञानोबा रायांचं. गेले ज्ञानोबा राय समाधीला तर देव रडला, तुकोबा राय निघाले तर देव विमान घेऊन आला, आणि नाथ महाराज या मृत्यू लोकामध्ये असं जीवन जगले तर 36 वर्ष जगाच्या मालकाला नाथांच्या घरी कावडीनं पाणी भरावं लागलं. याला जीवन म्हणतात. आपल्या जीवनात काय मजा आहे. आपल्याला काहीच सार्थक नाही ना. असं किती दिवस जगलो ना आपण. आपल्या जगण्याची काही फळ आपल्या पदरात पडणार नाही. कधीच चांगलं विचारच आपल्या डोक्यामध्ये आले नाही तर काय उपयोग आहे आपल्या जन्माचा. कधी त्या जन्माचं फळ मिळायचं. अकोलकर महाराज तिकडले मुंबईकडले 2-4 मारवाडी इकडे गावाकडे आले पावसाळ्याच्या दिवसामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पावसाळ्यात त्यांची गाडी फसली. त्या मारवाड्याचे आले होते गावाकडे फिरायला. 4 मारवाडी 1 तास झटले पण त्यांना गाडी त्या चिखलातून बाहेर निघली. आता त्यांना कशी निघेल मारवाड्याला. ते 2-4 पोरं होते आपले. दिलीप महाराज होणे भले बमच्या बम तब्येती त्यांची. शेजारी बसले होते झाडाखाली. घामाघाम मारवाडी झाले. मग ते पोराला म्हटले गडे हो आमची गाडी काढून देता का बाहेर. ते लगेच देतो म्हटले. वा बाजूला. ते मारवाडी बाजूला झाले आणि 4 जण पुढे आले. एका 5 मिनिटात त्यांनी गाडी लगेच बाहेर काढून दिली. आता हे घरचे इकडले गावाकडले रगडगडी गाडी 5 मिनिटात बाहेर चिखलाच्या काढली. आणि मग जाता जाता त्या मारवाड्याला असं वाटलं बस आपली गाडी काढून दिली यांना काहीतरी देऊ म्हणून त्यांनी 4 जणाला 1,000 रुपये दिले. किती 4,000 रुपये 4 दिले. खुश झाले पोरं. पण मारवाडी म्हटले चला गाडी निघली. आपण घामाघाम झालो. ते गाडीत बसले गाडी निघली. पण गाडी निघायच्या टायमाला एका मारवाड्याच्या लक्षात आलं म्हटलं याला पोरं चांगले कामाचे दिसतात. काय काम करतात हे तरी विचारू यांना. इथंच असतात का काय बसलेले. म्हणून तो मारवाडी म्हटला खरे तुम्ही काय काम करतात. ते म्हटले काय नाही शेठजी आम्ही अशा फसलेल्या गाड्याच वर काढितो. ते म्हटले फसलेल्या गाड्या. म्हटले हो पण म्हटले आता पाऊस काळाचे दिवस आहेत गाड्या पावसात इथं फसत असते ना उन्हाळ्यात काय करता. ते म्हटले हा रस्ता आम्ही वाळूनच देत नाहीत. आमची इथंच वावरत म्हटले रस्ता वाळला का आम्हीच पाणी सोडितो तिथं. दुसऱ्याच्या गाड्या फसावं म्हणून रस्ता ओल्या करणाऱ्याच्या माणसाच्या जीवनात काय फळ मिळणार आहे. जगद्गुरु तुकोबा महाराज सांगतात अरे आयुष्यभर परमार्थ केला संतानांचा सांभाळ केला त्याचा परिणाम जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती विठोबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली मी मगाशी सांगितलं होतं की आपल्या आई वडिलांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा आणि आपल्या मुलाचाही अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून या कार्यक्रमाचं नियोजन आमचे जगन्नाथ भाऊ पाडाळे यांनी केलं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. पहा या जगामध्ये पैसा आला तर माणसाला काही पण विकत घेता येतं. इथं बसल्या बसल्या जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातली गोष्ट मी जर ऑर्डर केली तर 4 दिवसात पार्सलवाला माझ्या घरी घेऊन येतो. महाराज तुमचं पार्सल आलंय म्हणून. येतो का नाही. पैसा असल्यावर काय भेटत नाही. अरे पैसा पोर थोडं बसा. बरं जाऊ द्या मी पोराला कधी बसा म्हणत नाही. एक दिवस मी कीर्तनात पैशानं या जगामध्ये सगळ्या गोष्टी विकत भेटतात. ऑनलाईन घरी बुक केली की आपल्या घरी पार्सलवाला पार्सल घेऊन येतो. पण एक गोष्ट शिवाजी महाराज लक्षात ठेवा माझ्याकडे किती पैसे झाले आणि माझ्या घरात माझे आईबाप नसले तर मला पैशानं आपण कुठेही सर्च केले तर आईबाप भेटणार नाही. आणि किती वेळा बुक केलं तर पार्सलवाला आईबापाला घरी घेऊन येणार नाही. म्हणून एक कवी आहे तो कवी म्हणतोय या मृत्यू लोकामध्ये सगळं काही मिळते सगळ्या गोष्टी मिळतात पण एकदा गेलेले आईबाप या जगामध्ये कधीच पैशानं परत विकत घेता येत नाहीत. विठ्ठला विठ्ठला तो कवी म्हणतोय या मृत्यू लोकामध्ये सब कुछ मिलता है दुनिया में लेकिन माँ बाप की दुआ नहीं मिलती. या सगळ्या गोष्टी मिळतील. आईचं आणि बापाचं प्रेम पैशानं कधी विकत भेटत नाही.
मग जे आई बापाचं प्रेम आणि जे आई बाप आम्हाला पैशाने विकत घेता येत नाही, त्या बाप आम्हाला समजला नाही, ती आई आम्हाला समजली नाही. अरे आहे तोपर्यंत त्या आई बापाला सांभाळावं, त्या आई बापांचे सोहळे पोरानं पूर्ण करावेत. आणि गेल्याच्या नंतरही शास्त्रानं सांगितलेल्या दसक्रिया, महिना, श्राद्ध, पुण्यतिथी पोरानं घालाव्यात. हा मुलाचा मोठेपणा आहे. आपल्या बापाचा मोठेपणा पोरानं करावा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, तेच त्याच्या जीवनामध्ये मिळालेले एक जन्माला आल्याचं सार्थकतेचं एक उद्दिष्ट, फळ, प्रयोजन आहे. आज जगन्नाथ भाऊच्या त्यांनी जो हा सोहळा केलाय, त्यांच्या जीवनामध्ये आज दोनही आनंद त्यांना आहेत. एकीकडे आपल्या बापाचा आहे आणि एकीकडे आपल्या पोराचा आनंद आहे. हा आई वडिलांचा एकीकडे आनंद, त्यांचा सोहळा केला म्हणून आई वडिलांचा एकीकडचा आशीर्वाद, आनंद आहे. आणि एकीकडून आपल्या पोराचा मोठेपणाचा आनंद आहे. पहा, आपलं पोरगं मोठं झालं, आपल्या पोरानं चांगलं काम केलं की त्या पोराच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकायला घरात कोण जिवंत लागतं? बाप लागतो. ज्या घरात बाप नाही त्या घरात पोराचं कौतुक करायला जगाला वेळ नाही. पहा, अजिबात नाही. महाराष्ट्राचे राजे झाले छत्रपती शिवाजी महाराज. 32 मन सोन्याचं सिंहासन आहे महाराजांना बसण्यासाठी. 32 मन सिंहासन आहे बसण्यासाठी. नोकर चाकर सेवेला आहेत. 350 किल्ल्याचे सुभेदार आहेत छत्रपती शिवाजी महाराज. जी पाहिजे ती गोष्ट बसल्या जागेवर शिवाजी महाराजांना भेटत होती. दिवसभर राज्य कारभार पाहिलाय. डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. भवानीने दिलेली तलवार महाराजांच्या हातामध्ये. कशाचीच कमी नव्हती, परंतु तरी संध्याकाळी शिवाजी महाराज साहेबांच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडत होते. जवळ घेतलं शोभाला. शोभा, अरे काय कमी आहे तुला? कशासाठी रडतोयस? सोन्याचा मुकुट आहे डोक्यावर, भवानीने दिलेली तलवार आहे, 32 मन सोन्याचं सिंहासन आहे. या महाराष्ट्राचा राजा असतो. तुला रडणं शोभत नाहीये. शोभा, तू का रडतोस फक्त मला सांग. डबडबलेल्या डोळ्यानं माझा छत्रपती साहेबांना सांगत होता, साहेब मी का रडतोय? अरे मला कशाचीच कमी नाहीये, मला सगळ्या गोष्टी आहेत साहेब, पण माझं हे सगळं वैभव पाहण्यासाठी तुमच्या कपाळावरचं कुंकू जिवंत पाहिजे होतं. म्हणजे माझा बाप शहाजी राजा जिवंत पाहिजे होता. ज्या घरात बाप जिवंत नाहीये त्या घरात पोराचं कौतुक करायला जगाला वेळ नाहीये. म्हणून आपल्या पोराचं कौतुक करायला घरात बाप जिवंत लागतो. आज पोरग वाजवतंय, बापाची किती तळमळ असते. पहा किती तळमळ असते. आठवड्यातून 2-4 वेळा माझं कुठंतरी कीर्तन असतं. 2-3 का महिना कुठंतरी कोणत्या गावाला असतं. हे जगन्नाथ भाऊ मला फोन करतो, बाबा आज कुठे आहेत तुम्ही? मी म्हणतो इकडे. मग मला यायचंय. म्हटलं तुम्ही एकटेच का? नाही म्हणले मी पोराला घेऊन येतो. म्हटलं का? ते म्हणे तुमच्या सोबत आलं की कुठंतरी कीर्तनात वाजवतं, त्याला अनुभव येईल, चांगलं शिकेल, त्याची तयारी होईल. म्हणून कुठं थेट करमाळ्याला, आष्टीला, कड्याला, कुठेही जाऊ द्या, जिथं जाईल तिथं रात्री नाही गाडीवर माझ्याकडे यायचं. मग आम्ही कीर्तनाला जायचं. का? तर बापाची तळमळ असते. एवढी तळमळ दुसरं कोणी करणार नाही. आणि ज्या दिवशी आपलं पोरग शिकेल, पोरग वाजेल, त्या दिवशी त्या बापाच्या आनंदाला पारावार राहत नाही. तुकोबाराय सांगतात, पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. आपल्या बापाचा, आपल्या पोराचा मोठेपणा पाहून बापाला आनंद होतो आणि बापाचं काळीच फुगत असतं. म्हणून आज पोरग एकीकडे वाजवत आहे. तुकोबाराय सांगतात, अशी मुलं सात्विक कुळात जन्माला येतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्यांच्या आजोबापासूनही परमार्थाची आलेली सेवा आहे. ते नियमित मंदिरामध्ये हरिपाठ चालू आहे. चला परमार्थाचं थोडंफार का व्हायना फळ आपल्या नातवाच्या रूपानं का व्हायना आपल्या पदरामध्ये देवानं दिलंय. म्हणजे 2 बापाला आनंद आहे. पखवाजाच्या बापाला आणि त्याच्या बापाच्या बापाला, 2 बापाला आनंद आहे. हे पहा, आपल्याला पखवाज शिकता नाही आला तर जाऊ द्या, आपण खंत व्यक्त करायची, पण नाही मला पखवाज शिकायला आला ना देवा, जाऊ द्या, नका काही ना, पण मी निदान पखवाजवाल्याचा बाप तरी होईल. नाही यांना पखवाज आला ना तर निदान जो पोरग पखवाज वाजव त्याचा बाप होणं तर आपल्या हातात आहे का नाही? एवढं आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून चला जगन्नाथ भाऊ त्यांनी आपल्या मुलांना चांगलं शिकवलंय. मला फोन केला सुरुवातीला, याला संस्थेत टाकायच्या आधी, महाराज मला मयूरला संस्थेत टाकायचं, याला कुठेतरी तुम्ही टाका. मी म्हटलं पहा, कुठं तरी टाका म्हणण्यापेक्षा संस्थेला आलाय, दगड उचलला का संस्था आहे. ज्याला काही येत नाही त्यांनी संस्था टाकल्या, त्याला काही येत नाही पत्ता, त्यांनी शिकणारे 2 गडी ठुले ते शिकी देणे हिंडत इकडे सप्ते कधी आलाय संस्थेला.
पण तिथं पोरं टाकून आपल्या पोराचं नुकसान करण्यापेक्षा मी इमानदारीने सांगितलं माझे मित्र खंडोबा ते पोराला ठेवा, तुमच्या पोराला धोका होणार नाही, तुमचा पोरगा शिकेल. आणि माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून जगन्नाथ भाऊनी हा मयूर आबाच्या संस्थेमध्ये टाकला. जिथं विश्वास होता आपल्याला तिथं मुलगा शिकेल. आणि खरोखर वर्ष दीड वर्ष झाले त्याला संस्थेत टाकून, पण रोज पुढेही चांगल्या कीर्तनामध्ये चांगल्यापैकी आबाकडली सगळेच मुलं वाजवतात, तसं मयूरही वाजवतो. नाही तर आबा तुम्हाला माहित आहे काही काही गड्याची आळंदीत निमे वय झाले थाप शिकायला, त्यांच्या थापा बसत नाहीत, ते फक्त थापाच आणतात, थाप नाही येत. पण आज खरोखर आबांनी कष्ट घेतले, मुलांनीही कष्ट घेतले आणि संस्थेमध्ये टाकल्याचं त्यांनी सार्थक केलं. म्हणून आज त्या बापानं पोराचा मोठेपणा म्हणून हा अभिष्ट चिंतन सोहळा ठेवलाय. आणि जगन्नाथ भाऊचे आई वडील आहेत, त्यांनी परमार्थाची सेवा केली. ते नको म्हणत होते, म्हटले त्यांना आवडणार नाही, पण म्हटलं चला काय नव्हत करा. म्हणून त्यांचाही अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी जगन्नाथ भाऊनी साजरा केलाय. पुन्हा एकदा अशी मुलं जर जन्माला घातली तर आईबाप म्हणतील देवा अशी पोरं पोटी जन्माला घाल. जर आईबापाचा सोहळा न करणारी, आईबापाच्या डोळ्यात देखत त्यांना नाव खराब करणारी पोरं जर जन्माला आली तर ते आईबापा देवाच्या दारात म्हणतील देवा असले पोरं देण्यापेक्षा आम्हाला वांजोट ठेवलं तर बरं झालं असतं. काय उगं पैदा जन्माला घातली, दिवसभर साऱ्या गावाचा उद्धार करते, 3 टाइम शिव्या देऊन. चला अशी मुलं जन्माला घालूनही काही उपयोग नाही. म्हणून पुन्हा एकदा या आपल्या मुलाचा, आपल्या आई वडिलांचा हा पवित्र सोहळा आज पाटोळे पाटलांनी साजरा केलाय. मलाही या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मीही आपल्या सर्वांचा ऋणी आहे. बोलता बोलता एखादा शब्द चुकीचा गेला असेल, माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल, माझ्या सद्गुरू जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवाऱ्यांचा आहे, त्यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. आज या सेवेसाठी उपस्थित असणारे आमचे परमार्थिक स्नेही अकोलकर महाराज तेही उपस्थित आहेत. आता भायगावरून ते आले, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. हरी महाराज आहेत संस्थेमध्ये शिबिरासाठी महाराजांच्या आश्रमावरती मुलं आहेत, शिबिरातली ही सर्व मुलं या ठिकाणी आहेत. एवढंच वय आहे संस्कार व्हायचं, एकदा एवढं वय संपलं की पोरावरती संस्कार होणार नाहीत. म्हणून चला हा सगळं गावातील संस्थेतील सर्व गुणवान भजनी मंडळी, महाराज मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा ही सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. हरी विठ्ठल जय जय.